भैरवनाथ चालगाव संघाला यावेळेस मात्र साहिल मानेला रोखणं थोडस कठीण आहे। ऑल आउट झाला या ठिकाणी। बच्चे कंपनी आपण सायंकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी यायचंय। यू मुंबई आणि त्यांच्या विरोधामध्ये हरियाणा स्टीलर्स असा एक शो मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। अभिषेक त्याचप्रमाणे बक्षीस पुन्हा एकदा येतंय। चालू मॅच मध्ये पहिली सुपर रेड जो करेल त्याच्यासाठी रविराज चेदुकर आर चायनीज सेंटरचे सर्व यांच्याकडून ट्रिपल रेसची व्यवस्था आहे। मागच्या सामन्यामध्ये साहिल माने या खेळाडूने आपल्या नावावरती केलंय। त्याचप्रमाणे सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय। श्री यशवंत क्रीडा मंडळ तामस येथे आयोजित भव्य दिव्य अशा तालुका स्तरीय स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। श्रीराम करदे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात भैरवनाथ जालगाव आणि हा सामना आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण देखील केलं जात आहे। या मंडळाचे उपाध्यक्ष श्री रोमेश बागकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे। हा सामना तुम्हाला युट्यूबवरती देखील पाहायला मिळेल। दापोली तालुक्यामध्ये असे खूप सारे युट्यूब चॅनल आहेत, प्रामुख्याने 2 ते 3 युट्यूब चॅनल आपण पाहिले तर त्या सर्वांच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या सातत्याने तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात। अगदी दुर्वा स्पोर्ट्स यांना आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद तुम्हाला घर बसल्या घ्यायला मिळतो। त्याचप्रमाणे दापोली कबड्डी टुर्नामेंट हे देखील एक युट्यूब चॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या स्पर्धेचा सामने तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील। आणि त्याचप्रमाणे भटकंती एक सफर याने देखील खूप सारे मॅचेस त्यांच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, आपण जाऊन पाहू शकता। बघा या ठिकाणी काउंटडाऊन होत आहे, पहिली सुपर रेड पाहायला मिळते का? आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय, तब्बल 4 गुणांची कमाई होतीये साहिल माने या खेळाडूच्या नावावरती। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय ट्रिपल राईसची व्यवस्था झालेली आहे। दुसरं ट्रिपल राईस साहिल मानेच्या नावावरती आहे। रविराज चेदुकर सर 2 ट्रिपल राईस साहिल मानेला द्यायचे। चालू मॅच संपता साहिल माने आपण आपलं ट्रिपल राईसचं बक्षीस आहे ते त्या ठिकाणी जाऊन त्या ट्रिपल राईसचा आस्वाद घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे अजून एक युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या मिळेल। अजून काही युट्यूबर्स या ठिकाणी उपस्थित असतील तर आपलं देखील सहर्ष स्वागत। या ठिकाणी साहिल माने चॅनलवरती पुन्हा एकदा एक सुपर रेड पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र 3 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे। तेजस राठे सर चवलाय, या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी आहे। साहिल माने या खेळाडूला रोखलं जात आहे, सुपर टॅकल सक्सेसफुल झाला, गुणाची कमाई होतीये। या ठिकाणी तेजस राठे पाहायला मिळतोय, आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, व्हॅलिड रेड केली, माघारी परतलाय। प्रत्युत्तर म्हणून ऋतिक पाते साहिल मानेला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलंय, या खेळाडू देखील रिवाइव्ह करणं गरजेचं आहे। या ठिकाणी तिसरी चढाई बिगुल वाजला मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या चढाईसाठी आकाश या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केलंय। जर्सी क्रमांक 10 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल। महत्वपूर्ण चढाई आहे, गुणाची कमाई करावी लागेल। बोनस लाईन ऑन या ठिकाणी पाहायला मिळते।
या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय जितू माने आणि त्याचप्रमाणे तन्मयच्या जोडगोळीने या ठिकाणी मात्र सक्सेसफुली चेर बंद केलाय. आकाश मात्र बॅकलाईनच्या पाठी जातोय. सक्सेसफुल कामगिरी केली जाते जितू मानेच्या माध्यमातून. चला या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघ. साहिल माने पुन्हा एकदा सज्ज झालाय व यावेळेस मात्र सुरेख कामगिरी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र मिड लाईन क्रॉस केली जाते. 2+2 4 पॉइंट मैदानाच्या आतमध्ये सभा होतील श्रीराम कर्दे संघाकडे. रिस्टोल्ड करण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी फसलाय. गुणाशी कमाई केली गेली. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक पाते जर्सी क्रमांक 8. या ठिकाणी ऋतिक पाते पुन्हा एकदा चढाई मार्कवरती पाहायला मिळतोय. परंतु स्कोर कार्ड ऐकूया. 12 गुणांवरती या ठिकाणी कर्देचा संघ आहे तर 3 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये श्रीराम कर्दे संघानं पकड पुन्हा एकदा मजबूत केली आहे. तेजस राठेला या ठिकाणी मात्र हल्लाबोल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. थर्ड रेड साठी या ठिकाणी पाचारण केलंय. ऋतुराज मुकना या खेळाडूनं पुन्हा एकदा रोखलंय तेजस राठे या खेळाडूला. जर्सी क्रमांक 14 श्रीराम कर्दे संघाचा खेळाडू चांगल्या दर्जाचं कोपरा रक्षण करतोय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा दापोलीचा वंडर बॉय साहिल माने अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय. सुपर रेड या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. बोनस +2 पॉइंट्स 3 गुणाची कमाई. सुपर रेड पुन्हा एकदा साहिल माने या खेळाडूने केली आहे. बॅक टू बॅक गुणाची कमाई होती. जर अशाच पद्धतीने सामना चालू राहिला तर श्रीराम कर्दे संघ संभवतः फायनलची फेरी गाठण्याच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. पण या ठिकाणी चुका घडल्या आहेत. 1 गुणाची कमाई भैरवनाथ जालगाव संघासाठी आकाशने देखील केली आहे. या ठिकाणी ऋतिक पातेचा थोडासा शांत सेमी खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश जर्सी क्रमांक 10 आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. साहिल माने अजून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय. व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 ऋतिक पाते आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. समोर 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. थोडस शांत सेमी खेळ पाहायला मिळतोय. संभवतः थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही संघाने थोडासा खेळाची गती जी आहे ती मात्र थोडीशी स्लो केली आहे. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतायत. या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई आहे. ऋतिक या खेळाडूला आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस लाईन ऑफ आहे. गुणाशी कमाई करणं गरजेचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स
जर्सी क्रमांक 2 या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई केली जाते. भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये एका गुणाचा स्कोर कार्ड पुढे सरकलाय. तिसऱ्या चढाईची इशारा धोका देखील आपल्याला पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघासाठी. आकाश या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल. 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये अगदी खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सरसावलाय. जेथू माने येतोय. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुणाची कमाई श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये होईल. या ठिकाणी सनी या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 6 आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. जितू माने ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. खराब कामगिरी मिड लाईन क्रॉस करतोय. मोमेंटमच्या जोरावरती मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई होते. या ठिकाणी तन्मयला पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. श्रीराम करदे संघाचा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. समोर फुल पॅक डिफेन्स. भैरवनाथ जालगाव संघाचं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. जितू माने देखील बॅकलाईनच्या पाठी गेलाय. या ठिकाणी व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तेजस राठे जर्सी क्रमांक 5 3 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सज्ज होतोय. अगदी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खूप खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न आहे. तर तो डिफेन्स मात्र पुन्हा एकदा संयम बाळगला. रिकाम्या हाताने माघारी परत 8 गुणांवरती जालगावचा संघ तर 17 या गुणसंख्या. या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होती. मध्यंतरानंतरच्या खेळाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेकंड हाफ मध्ये जातोय आपण. चला या ठिकाणी तेजस राठे पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. सुपर टॅकर सिच्युएशन ऑन होते. डाईव्ह केली जाते. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते. श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये तेजस राठे पुन्हा एकदा बॅकलाईनच्या पाठी गेलाय. ऋतिक या ठिकाणी सज्ज होतोय. अगदी आपण पाहिलं तर सुपर टॅकर सिच्युएशन ऑन होते आणि त्या दरम्यान सक्सेसफुल कामगिरी डिफेन्सने केली. सूरज सावंतचा झंझावत खेळ डिफेन्स मार्कमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तेजस राठे या खेळाडूला रोखलं गेलं. ऋतिकची व्हॅलिड रेड आहे आणि त्यानंतर सनी या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 6.
4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय सनी. उंचपूर असा खेळाडू आहे. माझ्या खिशात आहे मागे. या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 ऋतिकला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. एकदा आपण पाहिलं तर सामना मात्र थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय, परंतु मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल. सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट फायनल साठी क्वालिफाय करेल. फायनलचं तिकीट कुठला संघ आपल्या नावावरती करेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सराई ऋतिक पाते जर्सी क्रमांक 8. सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये ऋतिक सज्ज झालाय. सातत्याने आक्रमण करतोय, परंतु घाई गडबड पुन्हा एकदा डिफेन्स मार्क वरती केली आहे. जर्सी क्रमांक 9 या खेळाडूंना चुका घडल्यात. संधीचं सोनं प्रतिस्पर्धी संघ करतोय. एका गुणानं पुन्हा एकदा स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकलाय. श्रीराम करते संघ पुन्हा एकदा स्ट्रॉंग पोझिशन वरती. या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा गुणाची कमाई होतीये श्रीराम खर्दे संघाच्या खात्यामध्ये. बॅक टू बॅक गुणाची कमाई आज मात्र पाहायला मिळते या चालू मॅच मध्ये. भैरवनाथ चालगाव संघाचा स्कोर कार्ड कुठेतरी स्थिर आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर सातत्याने आक्रमण करत श्रीराम खर्दे संघाने मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलंय. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई श्रीराम खर्दे संघाच्या खात्यामध्ये. साहिल माने या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. स्कोर कार्ड या ठिकाणी पडा 22 गुणांवरती श्रीराम खर्दे, तर 8 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना, परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करावी लागेल भैरवनाथ जालगाव संघाला. सामना थोडासा दुरावलेला पाहायला मिळतोय. ऋतिक मात्र मागच्या सडेमध्ये सक्सेसफुल झाला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा या खेळाडूला सडे मार्फत पाचारण केलं जात आहे. ट्रेड या ठिकाणी पाहायला मिळते. माघारी परतलाय. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आकाश. व्हॅलिड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. भैरवनाथ चालगाव संघाला कुठेतरी आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. सामना थोडासा दुरावलाय. मल्टी पॉइंट रेड सातत्याने पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करून देतील. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सडाई आकाश या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ चालगाव यांच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आलं आहे. जर हा सामना तुम्ही जिंकलात तर आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी या ठिकाणी फ्राईड राईस दिला जाईल. भैरवनाथ जालगाव संघ, अगदी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. रचित पटेल, आनंद मिसाळ ऍज अ संघ प्रशिक्षक, जर सामना जिंकलात तर या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने सज्ज झालाय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. सक्सेसफुल टॅकल खूप मोठी कामगिरी करून देईल भैरवनाथ चालगाव संघाला. यावेळेस मात्र साहिल मानेला रोखणं थोडस कठीण आहे. ऑल आउट झाला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. भैरवनाथ चालगाव संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय.
स्कोर कार्ड या ठिकाणी 27 गुणांवरती श्रीराम करदे तर 9 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ पाहायला मिळतोय. साईज मानेचा झंझावत खेळ पुन्हा एकदा या करंजगावच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आज मात्र श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी क्षणभर विश्रांती गेलाय ते म्हणजे आमचे हौशी क्रीडा प्रेक्षक श्री सुहेल जैतापकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी ट्रिपल राईसची व्यवस्था श्री कौशिक हेतुकर यांच्याकडून केलेली आहे. सुहेल जैतापकर यांच्यासाठी ट्रिपल राईसची व्यवस्था कौशिक हेतुकर यांनी केलेली आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपण या ठिकाणी शांत चित्तेने मनमुराद या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे. हौशी क्रीडा प्रेक्षक म्हणून या ठिकाणी तुम्हाला ट्रिपल राईस दिला जाणार आहे. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिजे दापोली तालुक्यातील प्रत्येक क्रीडा रसिक अगदी खूप मोठ्या प्रमाणात अनेक स्पर्धेमध्ये दाखल होतो. खूप सारा पाठिंबा या खेळाडूंना देखील या क्रीडा रसिकांना दिलाय. अगदी ज्या ज्या खेळाडूचा खेळ या क्रीडा रसिकांना आवडलाय त्यांना मात्र त्यांनी सातत्याने डोक्यावरती देखील उचलून धरलाय. असं दापोली तालुक्याचा क्रीडा रसिक आहे. अगदी दापोली तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये क्रीडा स्पर्धा असू दे, मग ती केळशी गावामध्ये असू दे, आंचरले गावामध्ये असू दे अथवा या करज गावामध्ये असू दे, अनेक सातत्याने उपस्थित राहिलाय. उद्या मात्र ग्रँड फिनालेचा दिवस आहे. उद्या गजाल संघ केशी हा संघ या ठिकाणी दाखल होईल आणि त्या संघाला पाहण्यासाठी खूप सारा क्रीडा रसिक देखील पुन्हा एकदा येईल. या ठिकाणी गुणाची कमाई भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. नयन या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये एंटर केलंय. चढाई मार्गावरती लगेच पाचारण केलाय. या ठिकाणी डिफेन्स पुन्हा एकदा एकवटलाय, सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई केली जाते. सूरज सावंत यावेळेस मात्र थोडासा आक्रमक पाहायला मिळाला. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई होतीये भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. खूप वेळानंतर या ठिकाणी गुणाची कमाई ही भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. साहिल मानेला बॅकलाईनची पाठी पाठवलाय. ऑल आउट देण्याची सुवर्ण संधी आहे. सनी या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी वेगावरती स्पार होऊन रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. संयम पुन्हा एकदा डिफेन्सनं बाळगला. गुणाची कमाई प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये करू दिली नाहीये. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूया. 28 गुणांवरती करदेचा संघ आहे तर 13 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना श्रीराम करदे संघाची पकड मजबूत मॅच मध्ये पाहायला मिळते. समोर या ठिकाणी विजयाच्या दिशेने धावेल श्रीराम करदे संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स मार्क वरती चांगली कामगिरी पाहायला मिळते. ऋतुराज मुतनाग या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय. बॅक टू बॅक गुणाची कमाई श्रीराम करदे संघाने केली. आज भैरवनाथ जालगाव संघाला पलटवार करू दिला नाहीये. शांत ठेवला आज मात्र भैरवनाथ जालगाव संघाला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. आज नक्कीच वेळात वेळ काढून जो काही क्रीडा रसिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, अगदी पुरुष वर्ग असेल त्याचप्रमाणे महिला वर्ग, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. परंतु आजच्या रात्रीला शेवटचा सामना. उद्या देखील आपण पुन्हा एकदा फ्रेश सामने या ठिकाणी खेळणार आहोत. आपल्या देखील उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय असेल. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी सलई निर्भय माने. डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई भैरवनाथ जालगाव संघासाठी होईल.
सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे. स्कोर कार्ड पुन्हा एकदा आपण ऐकतोय. 29 गुणांवरती या ठिकाणी श्रीराम करते, तर 14 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव. या ठिकाणी ऋतिक निदान रेषा या ठिकाणी अडवली जाते. आक्रमक या ठिकाणी डिफेन्स पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघाचा. वेळ निघत चाललाय, यावेळेस मात्र सक्सेसफुल. ऋतिक पादेशनावरती गुणाची कमाई होईल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. आक्रमण करेल सामना संपायला शेवटचे मिनिट. नाही तुम्ही बसा, आम्ही करतो वर. बसा तुम्ही, आम्ही वर करतो. हो या ठिकाणी आकाश काय नाही करत तो, मारून त्याला. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. चालू सामना संपेल आणि चालू विजय होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. श्रीराम करते संघ आपण फायनल साठी क्वालिफाय होत आहे. फायनलचे तिकीट आपल्या नावावरती या ठिकाणी होत आहे. आजचा दिवस या ठिकाणी संपतोय. शेवटचा सामना या ठिकाणी संपला. मी देखील रजा घेतो, परंतु उद्या सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी पहिला सामना खेळला जाईल.